अजितदादांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक पार पडते। आज या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलेलं आहे। एकूण 478 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुद्धा सुरू आहे। विशेष म्हणजे ही सर्व मतदान केंद्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आहे। बारामतीमधील तानाईनगर परिसरात गुलाबी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली। या मतदान केंद्रांवर प्रथम उपचार, पिण्याचे पाणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रांती, हिरकणी कक्ष, पाळणाघर या सुविधा निर्माण करण्यात आल्या। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून हा आगळावेगळा प्रयत्न केला गेला। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पार्थ पवारांनी मतदानाचा हक्क बजावला। सुनेत्र पवार रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील असा विश्वास यावेळी पार्थ आणि जय पवारांनी व्यक्त केलेला। बारामतीकरांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन यावेळी त्यांनी केलेलं आहे। आज भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक पार पडते। राहुरी पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून 3,33,543 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। राहुरी तालुक्यातील देसवंडी गावात अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यांनी कुटुंबासह एकत्रित मतदान केलं। माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होते आहे। देशात पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू विधानसभेसाठी मतदान पार पडतंय। पश्चिम बंगालमध्ये 152 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडते, तर तामिळनाडूत एकाच टप्प्यात मतदान होते। तामिळनाडूत 234 जागांवर मतदान पार पडते। मतदानाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी विधान परिषदेच्या जागेबाबत मोठं विधान केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेच्या एका जागेचा शब्द दिल्याचं आठवलेंनी म्हटले। यावेळी बोलताना त्यांनी महापालिकेला जागा दिली नसल्याची खंत व्यक्त केली। मीरा भाईंदरमध्ये राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता। आमदार नरेंद्र मेहतांच्या जनता दरबारात मंत्री प्रताप सरनाईकांच्या अनधिकृत प्रकल्पांविरोधात तक्रारींचा पाढा वाचण्यात आला। यावर मेहता यांनी सरनाईकांवर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं। पंतप्रधान मोदींना दहशतवादी म्हटल्याबद्दल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी केंद्रीय निवडणूक आयोगानं नोटीस बजावली। 24 तासांमध्ये स्पष्टीकरण देण्याचे आदेश आयोगानं खरगेंना काढलेत। या संदर्भात भाजपच्या शिष्टमंडळानं आयोगाची भेट घेऊन खरगेंविरोधात लेखी तक्रार नोंदवली होती। दरम्यान खरगेंना पाठवलेल्या नोटीशीवरून काँग्रेसनं आयोगावर टीका केली। येणाऱ्या पिढ्यांसाठी सिगारेटीवर कायमची बंदी घालणारं विधेयक युनायटेड किंगडमच्या संसदेत मंजूर झालंय। 31 डिसेंबर 2008 नंतर जन्मलेल्या मुलांना सिगारेट खरेदी करण्यास कायमची बंदी घालण्यात आली आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेतील विविध विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांनी भाजप कामगार आघाडीत प्रवेश केला। आमदार नरेंद्र मेहतांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडलेला आहे। कामगारांच्या पाठीशी भाजप कामगार आघाडी खंबीरपणे उभी असल्याचं आमदार मेहतांनी म्हटलं। देशातील ऑनलाईन गेमिंग क्षेत्रावर नियंत्रण मिळवण्यासाठी संमत केलेल्या प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग ॲक्टच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं नियमावली जाहीर केली आहे। त्या 1 मे पासून कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी सुरू आहे। मुंबई विद्यापीठाच्या TY BComच्या 3 विषयांच्या प्रश्नपत्रिका दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातून फुटल्यात। याबाबत विद्यापीठाकडून तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। या प्रश्नपत्रिका विद्यापीठाच्या CDO-मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना फोडल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली। राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर गेले। त्यात मुंबईतील JJ हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे। JJ हॉस्पिटलमधील 3,500 कर्मचारी संपावर गेले। त्यात सफाई कर्मचारी, परिचारिका आणि लिपिक यांचा समावेश आहे। या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली आहे। मुंबईत येत्या 3 वर्षात 1 लाख श्वानांचं निर्बीजीकरण करण्याचं नियोजन आहे। या कामासाठी मुंबई महापालिकेनं एकूण 9 शासकीय आणि खासगी संस्थांची नेमणूक केली आहे। यासाठी जवळपास 23 लाखांचा खर्च करण्यात येणार आहे। भिवंडीत मनपा प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली। यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष आहे। याविरोधात आमदार रईस शेख यांनी आयुक्तांना निवेदन दिले। 15 दिवसात पालिकेने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अन्यथा उग्र आंदोलन करणार असं निवेदनात नमूद केलं। संभाजीनगरात सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्याच्या वादातून मित्रानंच मित्राचा खून केला। पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारगिल मैदानावर ही घटना घडली। या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली। रायगडच्या लोणार येथील लॉजवर तरुणीच्या हत्या प्रकरणात 3 दिवस झाले तरी आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही। यामुळे परिसरात संतापाचं वातावरण आहे। आरोपी कोण आहे हे माहीत असूनही तो का सापडत नाही असा सवाल उपस्थित केला जातो। जळगावातील भुसावळमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक केली। अटक करण्यात आलेल्या चोरट्यांकडून 7 चोरी केलेल्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या। दरम्यान या चोरट्यांवर भुसावळसह जामनेर, जळगाव, बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरात चोरीचे गुन्हे दाखल आहेत। गोंदियातील आमगावच्या शिवणीमध्ये चोरीला गेलेल्या दागिन्यांचा पोलिसांनी उलगडा केला। कारवाईच्या भीतीनं चोरट्यानं चोरलेले दागिने चक्क शौचालयात तलावात फेकले। त्या प्रकरणात पोलिसांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने शौचालयाजवळ खोदकाम करून दागिने बाहेर काढले, तसंच तलावातूनही दागिने जप्त करण्यात आले। या प्रकरणात भाची चोर निघाल्याचं समोर आलं।
मुंबईतील एका उद्योगपतीला महिला क्रिकेटरनं सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवल्याचा प्रकार समोर आला. या महिला क्रिकेटपटूने या उद्योगपतीकडून तब्बल 63 लाख रुपये उकळलेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने संबंधित महिला क्रिकेटरने तिच्या भावासह आणखी एकाला अटक केली आहे.